नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. अर्जुन सोनलला तिच्या मानेवर खूण आहे का असा प्रश्न विचारतो. सोनल होकार देते. त्यावर सायली म्हणते की ती भाजल्याची खूण आहे आणि ती सर्वांना दाखवायला सांगते. सोनल अर्जुनजवळ जाऊन ती खूण दाखवते. यानंतर पोलिसांना प्रियाने आधीच प्रश्नांची तयारी करून दिल्याची आठवण होते. ते अर्जुनसमोर जुन्या FIRची प्रत आणि त्या मुलीचे लहानपणीचे फोटो ठेवतात. त्यानंतर अर्जुन विचारतो की गुरुजींनी तक्रार केली होती, मग त्या मुलीच्या आईवडिलांचा शोध पोलिसांनी का घेतला नाही. पोलीस सांगतात की सोनलच्या आईवडिलांचा शोध घेत ते वडगावला पोचले होते, मात्र ते तिथे सापडले नाहीत. तेवढ्यात तिचे काका सांगतात की आम्ही त्यानंतर वडगाव कायमचं सोडलं होतं. त्या घरात प्राचीच्या आठवणी होत्या आणि त्या आठवणींमुळे वहिनींचं दुःख वाढत होतं, म्हणून आम्ही गाव सोडण्याचा निर्णय घेतला. पोलीस पुढे सांगतात की त्यांनी त्यानंतरही सोनलच्या आईवडिलांचा खूप शोध घेतला, पण त्यांचा काहीच मागमूस लागला नाही. अर्जुन मग सुरेशला विचारतो, तुम्ही प्राची हरवल्याची मिसिंग कंप्लेंट केली होती, त्याचा काही पुरावा आहे का. त्यावर सुरेश एक FIRची प्रत दाखवतो. प्रत्यक्षात ती प्रत सचिनने अतिशय हुबेहूब तयार केलेली बनावट कॉपी असते. प्रियाला काळजी वाटत असते की अर्जुनला ती खरी वाटेल की नाही, पण सचिन आत्मविश्वासाने सांगतो की कोणीही पाहिलं तरी ती खरीच वाटेल. त्यानंतर अर्जुन विचारतो की प्राचीच्या तपासाचं पुढे काय झालं. सुरेश सांगतो की गावात मोठी आग लागली होती. अनेक लोक त्यात जळून मृत्युमुखी पडले. काही लहान मुलंही त्या आगीत दगावली. त्यामुळे पोलिसांना प्राचीचा तपास थांबवावा लागला. यानंतर अर्जुन म्हणतो की मला पुण्यातील गुरुजींशी बोलायचं आहे. त्यांनी सोनलला पनवेलच्या मंदिरात का सोडलं. त्यावर पोलीस सांगतात की त्यांनी त्या गुरुजींची चौकशी केली होती. त्यांना गंभीर आजार झाला होता आणि त्यांच्याकडे फारसा वेळ उरला नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या ओळखीच्या पनवेलच्या गुरुजींकडे सोनलला सोपवण्याचा निर्णय घेतला. अर्जुन सोनलकडे वळून विचारतो, हे खरं आहे का. सोनल होकार देत सांगते की गुरुजींनी तिलाही हेच सांगितलं होतं. सायली सुचवते की आपण पुण्याला जाऊन त्या गुरुजींना भेटूया, मात्र पोलीस सांगतात की काही दिवसांपूर्वीच त्या गुरुजींचं निधन झालं आहे. हे ऐकून सोनलला मोठा धक्का बसतो आणि ती रडू लागते. पोलीस पुढे सांगतात की गुरुजींनी तिचा खूप चांगला सांभाळ केला, पण आर्थिक परिस्थितीमुळे तिला शिक्षण देता आलं नाही. सोनलही ते मान्य करते. यानंतर अर्जुन विचारतो की जर पोलिसांनी प्राची जळून गेल्याचं सांगितलं होतं तर आता तुम्ही इथे कसे आलात. सुरेश सांगतो की पुण्यातील एका नातेवाईकाला योगायोगाने प्राची दिसली होती, मात्र तो तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच ती निघून गेली. त्याने खूप शोध घेतला आणि मला फोन करून सांगितलं की प्राची जिवंत आहे. मी लगेच पुण्याला गेलो, पण ती मला मिळाली नाही. पोलीस सांगतात की इन्स्पेक्टर सावंत यांच्या माहितीच्या आधारे त्यांनी या कुटुंबापर्यंत पोहोचून सर्व चौकशी केली आणि खात्री झाल्यानंतरच त्यांना आश्रमात आणलं. यानंतर सायली आणि अर्जुन अनेक प्रश्न विचारून सुरेशची पडताळणी करत राहतात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी तयार असल्यासारखं सुरेश देत असतो. दुसरीकडे प्रिया, नागराज, राकेश हे सर्व श्वेताच्या फोनची वाट पाहत असतात. प्रिया स्पष्ट सांगते की काहीही झालं तरी मुलींच्या तस्करीचा गुन्हा सायलीवरच दाखल व्हायला हवा आणि हा प्लॅन कोणत्याही परिस्थितीत यशस्वी व्हायलाच हवा. दरम्यान अर्जुन चैतन्याला सगळी कागदपत्र पाठवतो. चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत ती तपासतात आणि सांगतात की सर्व कागदपत्र खरी आहेत. मिसिंग कंप्लेंटची नोंदही पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि गावातील लोकही त्याची पुष्टी करत आहेत. हे ऐकून अर्जुन सायलीला सांगतो की सर्व पुरावे सुरेशच्या बाजूने आहेत. मात्र सायलीचं मन अजूनही तयार होत नाही. तिला सतत काहीतरी चुकीचं घडत असल्याची जाणीव होत असते. सुरेश देवाची शपथ घेऊन सांगतो की सोनलच त्याची पुतणी प्राची आहे. तरीही सायली स्पष्ट सांगते की पूर्ण खात्री झाल्याशिवाय ती सोनलला कोणाकडेही सोपवणार नाही. अखेर पोलीसही अर्जुनच्या निर्णयाचं समर्थन करतात आणि सगळ्यांना शांत राहण्यास सांगतात. यानंतर अर्जुन, सायली आणि मधुभाऊ यांच्यात चर्चा होते. अर्जुन सांगतो की सर्व कागदपत्र, आधार कार्ड, नोकरीची माहिती आणि इतर सर्व तपशील तपासून झाले आहेत. पण सायली म्हणते की तिच्याकडे संशय घेण्यासारखा कोणताही पुरावा नसला तरी तिचं मन अजूनही सोनलला त्यांच्यासोबत पाठवायला तयार होत नाही. बाहेर सुरेश सोनलला तिच्या आईची आठवण करून देतो. तेवढ्यात सायली बाहेर येते. सोनलही सांगते की तिला थोडं थोडं आठवू लागलं आहे आणि कदाचित हेच तिचे काका असावेत. शेवटी सायली अतिशय जड मनाने निर्णय घेते. ती सुरेशला सांगते की तुम्ही सोनलला घेऊन जाऊ शकता, पण पुढचे काही दिवस तिची प्रत्येक माहिती आम्हाला देत राहावी लागेल. सुरेश त्यासाठी लगेच तयार होतो आणि सायलीचे आभार मानतो. त्यानंतर सोनल आश्रमातील सर्वांचा निरोप घेते. श्वेता, मधुभाऊ आणि सगळ्यांचे डोळे पाणावतात. सायली सोनलला मिठी मारते आणि सांगते की हे घर कायम तुझंच आहे. तुला कधीही आमची आठवण आली तर नक्की परत ये. अर्जुन हँडओव्हर फॉर्मवर सायलीची सही घेतो. सोनल भावूक होऊन विचारते, सायलीताई, मी इथून गेल्यावर तुम्ही मला विसरणार तर नाही ना. त्यावर सायली हसत म्हणते, अगं वेडी, तुला आम्ही कधीच विसरणार नाही. तूही आमची आठवण ठेव. खूप मोठी हो, चांगला अभ्यास कर आणि तुझ्या आईबाबांना तुझा अभिमान वाटेल असं काहीतरी करून दाखव. याच भावनिक क्षणी आजचा भाग संपतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला.
सोनल खरोखरच तिच्या कुटुंबासोबत गेली आहे की यामागे प्रियाचा आणखी मोठा डाव आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मालिका कट्टा विथ अमृता चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.